नाशिकमध्ये गॅस सिलेंडरच्या साठ्याचा संशयास्पद साठा आढळून आलाय। सिलेंडरचा संशयास्पद साठ्याचा हा मोठा प्रकार उघडकीस आलाय। त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात विनापरवाना सिलेंडरनं भरलेला ट्रक जप्त करण्यात आलाय। पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी संयुक्तरित्या एक कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान HP गॅसचे 500हून अधिक सिलेंडर रस्त्यावर साठवून ठेवलेले आढळले। त्यामुळे गॅसचा काळा बाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी सातपूर पोलिसात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। थेट जाऊयात नाशिकमध्ये, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। घरगुती सिलेंडर गॅसच्या काळाबाजार प्रकरणी आता नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जो ट्रक काल नाशिकमध्ये त्र्यंबक रोड परिसरामध्ये उभा होता, तो ट्रक देखील आता या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे। आपण जर बघितलं तर या ट्रकमध्ये घरगुती सिलेंडर होते। सिन्नरच्या टर्मिनलमधून खरं तर ही ट्रक जी आहे ती गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये जाणं अपेक्षित होतं, मात्र ती त्या ठिकाणी न जाता रस्त्यावरच एका गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये ऑन व्हील सिलेंडर जे आहे ते शिफ्ट केले जात होते आणि त्याचवेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि त्यानंतर ही गाडी जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। यासोबतच आणखीही 2 गाड्या आहेत ज्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर होते, ते देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे। नेमका ही शिफ्टिंग जी आहे ती का केली जात होती याची देखील चौकशी सध्या जिल्हा प्रशासनाकडून केली जाते। गॅस एजन्सी चालकासह ट्रकचा चालक असेल आणि अन्य 7 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि प्रशासन आता पुढचा तपास करत आहे। अभिजित सोनावणे, साम TV, नाशिक।